मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या वतीने दिला आहे. उद्या महाराष्ट्रातील कोणी नागरिक दर्शनासाठी गेला तर त्याला याचा अभिमान वाटेल. रोजच्या दिवसाची सुरुवात यांची एकनाथ शिंदे आमदार यांच्यावर टीका करून होते. आमच्या नामाशिवाय यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. 10 तारखेनंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील. त्यानंतर आपल्या आमदारांना सांभाळा. 12 तारखेला पुन्हा मोदी येणार आहेत यांच्या काळातील बंद काम सुरू करायला. महाराष्ट्र सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देतं, ते परत आणायचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. विकासगंगा आता दिसतेय, त्यामुळेच या लोकांची जळतीये. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण ते आमच्या सोबत नाहीत. अजितदादा यांनी केलेला उठाव याचे देखील स्वागत सुप्रिया सुळे यांनी करावं. विनायक राऊतला काय महत्त्व द्यायचं? चाटुगिरीत आयुष्य गेले. संजय राऊतच्या डोक्यात विचित्र विचार आता येत आहेत. 10 तारखेला नार्वेकर निकाल देणार आहेत. भावना गवळीवर धाड पडली, यावर उद्धव ठाकरे गटाचे लोक आता का बोलत आहेत? जे काय असेल त्याला भावना गवळी सामोऱ्या जातील. सरकार कसं चालावं यावर गडकरी यांचा मोठा अनुभव आहे. सरकार लोकांसाठी असेल तर लोकांसाठी काम करणारं असावं, हा त्यांचा हेतू. गडकरी साहेबांच्या वक्तव्याला अर्थ आहे. सरकारनं त्यांची भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, ही सरकारची भूमिका. त्या क्लिपबद्दल शिंदे साहेब योग्य ती समज देतील. म्हणून अजित पवार यांच्या नादी लागू नकोस. रोहित पवार हा बच्चा आहे. अजित पवार यांनी योग्य उत्तर दिले आहे. कशी थांबलं पाहिजे. नसता चेष्टा होते, नसता त्या वयाचा जो ज्याला आपण एक सन्मान करायला पाहिजे, त्यावेळेला मग काही लोक जर वेडे वाकडे वागतात, त्यावेळेला मग थोडा राग सुद्धा येतो. म्हणून तो सन्मान घ्यावा आणि शांत राहावं, यातच खऱ्या अर्थानं त्यांचं मोठेपण आहे, असं कदाचित अजितदादाला सांगावं असं वाटतं. सर्व गोष्टीचा साक्षीदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही बोलायची नसते, वैयक्तिक टीका करायची नसते, उणे दुणे काढायची नसते. ही मानसिकता एकनाथ शिंदेच्या साहेबाची असल्यामुळं आज ते थोडे गप्पपणे ते सहन करतात. परंतु जर त्यांनी बोललं तर महाराष्ट्रात नाही, देशामध्ये भूकंपही येईल आणि हे यांना पळता भूत थोडी होईल, हे तेवढंच खरं आहे. विरोधकाच्या टीकेला आता काही बोलण्यात अर्थ नाही. सीएम म्हणजे कॉमन मॅन. सीएम तशाच पद्धतीने काम करतात ना. सीएम फिरतात ना, मग त्यांनी पाय दिंडी काढली पाहिजे महात्मा गांधी सारखी. एकदा निघलं चादाते बांधा, चाललेच सीएम, असं होत नसतं. लोकांचे अडचणी सोडवण्यासाठी, तत्परतेने तिथं पोहोचण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या घेतल्याच पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, हीच त्याच्या मागची भूमिका असते. 9 जानेवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. काय असेल फॉर्म्युला, काय होऊ शकते फॉर्म्युला? एकदा त्यांची बैठक होऊ द्या. तेच तिन्ही नेते एक सामूहिक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका महाराष्ट्राला निश्चित सांगते. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे जे काय तुम्ही आता पाहताय, ह्या 12 तारखेला पुन्हा पीएम येणार आहे. एक चांगल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणार आहे. मागच्या वेळेला मेट्रोचं उद्घाटन केलं. त्याच्यापूर्वी आले अनेक योजना ज्या यांच्या काळामध्ये बंद पडल्या होत्या, त्या सर्व कार्यरत झालेल्या आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होतं. जो निधी तुम्ही आणायला पाहिजे होता, जो आपला अधिकार आहे. महाराष्ट्र राज्य हे एकमेव देशातलं एकमेव असं राज्य आहे की जे सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देतं. मग त्यामध्ये हिस्सा तेवढा मोठा असला पाहिजे, परंतु मागणारच नाही तर ते देतील कशाला? म्हणून शिंदे साहेब जे आणतायत त्याच्यामुळं प्रत्येक भागामध्ये एक विकासाची एक वेगळी लाईन ज्याला म्हणतायत, विकासाची गंगा ज्याला म्हणतायत, ते आता दिसायला लागलेले आणि याचाच काही लोकांना जळफळाट होतो. ते जाऊन आमच्याशी युती करता का, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ही जी लाचारी करणारे लोक आहेत ना, त्यांनी आता आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपली लाचारी लपवण्यासाठी जे काही धंदे करतायत तेच करावे, तेच त्यांच्या नशिबी आहे. त्यावर अजितदादांनी चांगलं उत्तर दिलंय की पोरगा आहे, बाळ आहे,
त्याला बच्चा आहे, त्याला उत्तर देण्यासारखा इतका तो मोठा झालेला नाही. आणि म्हणून असे बाळ जसं तिकडे आहे तसं उबाठामध्ये बी आहे. म्हणून आज या लोकांच्या स्टेटमेंटला जनता बी नाही आणि आम्ही पण एवढं काही किंमत देत नाही. स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतात. आम्हाला काही दिसत नाही. आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाहीये. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही दिसतोय. रोजचा दिवस जर पाहिला, एकनाथ शिंदे आमदार, त्यांचे मंत्री, त्यांच्यावर टीका करूनच यांच्या दिवसाची सुरुवात होते. जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही, हे दुर्दैव. आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही, आता कसं करतायत, हा त्यांच्याकडे असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल, जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही. आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्व वाढत नाही, हे दुर्दैव तुमचं आहे, आमचं नाही. म्हणून कुणाला जर असं वाटत असेल की त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो, अरे तुम्ही खोके म्हणा, कंटेनर म्हणा, का आणखीन काही म्हणा, घेणारे तुम्हीच आणि बोलणारे तुम्हीच, हे लोकांना आता माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येतील. त्याच्या बॅनरवर नवाब मलिकांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चा केली जाते की ज्यांना तुम्ही काहीतरी वेगळी नावं ठेवतात, देशद्रोही गद्दार म्हणतात, त्यांची बॅनरवर फोटो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बॅनरवर फोटो का आले, त्यांच्या नेत्यांनी त्याचं काय मत आहे, हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. परंतु सत्तेबरोबर नवाब मलिक हे आमच्या बरोबर नाहीत, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं. सुप्रियात वेळी मुख्यमंत्री वापरताना दिसतं. या आधी शिंदेनी सकाळी काम केलेलं कधी पाहिलं नाही. भावाचं कौतुक करताना सुरेंनी शिंदेना बोलायला. अजितदादा चांगलं काम करतात हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. आणि एखाद्या चांगल्या कामाचा जर तुम्हाला एवढी दखल घ्यायची सवय आहे किंवा तुम्हाला हौस वाटते, तर अजितदादांनी केलेला उठाव किंवा अजितदादांनी घेतलेला निर्णय याचंही स्वागत कधीतरी करा. मग आम्ही मानू की अजितदादाच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांची बहीण खंबीरपणे उभी आहे. जी फायनल बोलणी करायचा जो काही यांनी ठरवलेला जो प्रोग्राम आहे ते त्या वरिष्ठांकडे दाखवणार आहेत. आणि मला वाटतं लवकरात लवकर ह्या युती संदर्भामध्ये घोषणा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून जो कोणी काही कॅन्डिडेट असेल किंवा ज्या जागा ज्या पक्षाकडे जातील ते कार्यकर्ते, त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागेल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. परंतु युतीमध्ये आता कोणताही तणाव नाही, हे स्पष्टपणे जाहीर आहे. मुख्यमंत्री कुणाचीही स्वार्थासाठी चाटुगिरी करतात असे विनायकरावच्या स्टेटमेंटला काय महत्व देतात? आयुष्य त्याचं चाटण्यामध्ये गेलेलं, त्याच्या स्टेटमेंट एवढं काय महत्व द्यायचं? काय विनायकरावची क्वालिटी काय केलंय त्यांनी? चुकून मिळालेली खासदारकी, त्याच्यात त्यांनी एन्जॉय करावं. मातोश्री टू घर एवढा त्याचा तो प्रवास आहे. काय कोणत्या आंदोलन किंवा काय कशात त्याचा सहभाग आहे? म्हणून अशावर बोलणं मला वाटतं उचित नाही. आणि त्या उभारणीमध्ये आपलाही आणखीन एक मोठा वाटा या नागरिकाच्या वतीने द्यावं, ही जी कल्पना एकनाथ शिंदे साहेबांना सुचली, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळी आनंदाची लाट ज्याला म्हणता येईल ती आली. काही लोक हे दानाचं किंवा एखाद्या मदतीचा उल्लेख करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. काही लोक छोटं मोठं दान केलं तेही त्याला कोण जमा करून तर त्याचा फार मोठा गवगाव करतात. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने ते मदत तिथं केली. मदत यासाठी केली की उद्या या माझ्या महाराष्ट्रातला कोणी नागरिक जेव्हा रामलालाच्या दर्शनाला जाईल त्या टायमाला तिथल्या भव्यतेमध्ये आमचाही खारीचा वाटा आहे, ही त्याची भावना त्याची असावी, यासाठी त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांची विधानावरून समजते की सरकार आलं तर सरकारमध्ये लोक असणारे हे विष करण्याचं भोग घेत असतात. निश्चित गडकरी जेव्हा स्टेटमेंट करतात त्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. सरकार कसं असावं, सरकार कसं चालावं, हा गडकरी साहेबांचा असलेला प्रदीर्घ अनुभव, त्यातून त्यांनी केलेलं वक्तव्य, लोकांच्या भावना, लोकांचे कामं, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं सरकार, हे जे लोकांना अपेक्षित असतं त्या पद्धतीने अनेक वेळेला सरकारमध्ये ते कामं काही कमी प्रमाणात दिसून येतात. त्यावेळेला मग असे शब्द प्रयोग करणं हे गरजेचं असतं. सरकार लोकांच्या हितासाठी जर असेल, लोकांसाठी जर असेल,
तर ते लोकांबरोबरच काम करणारं असावं, विष करण्यासारखं नसावं, असं गडकरींना यातून सूचित करायचं आहे. आजारी पडलेली राजकीय भूकंपाची सुरुवात आहे. कारण तुम्हीच म्हणत होतात की एक भूकंप येणार आहे, मात्र ते जो भूकंप तुम्ही मानताय तो हाच होता असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊतला आजकाल वेगवेगळे विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत आहेत. सायको असलेला तो माणूस आहे. नार्वेकर जे काही त्यांना थंडी ताप आला असेल किंवा आजारी असतील, तो 2.5 वर्षाचा त्रास नाहीये, तो 2.5 दिवसाचा असू शकतो. आणि 10 तारखेला नार्वेकर पात्र अपात्रवर निकाल देणार आहे, त्याची काळजी नको. भूकंप हा नंतर येणारा 10 तारखेनंतर जो त्यांना अपेक्षित आहे तो भूकंप घडून आणण्याची ताकद आमच्यात आहे, म्हणून तो भूकंप पाहावं, त्यांना त्याची वाट पाहावी. नार्वेकर 10 तारखेला निकाल देणार आहे.